प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पवित्र देवाची स्तुती असते. देवाच्या वचनामध्ये म्हटलंय प्रभू येशू ख्रिस्त अनेक कुटुंबामध्ये जात असे. काय म्हटलं मी? प्रभू येशू अनेक कुटुंबामध्ये जात असे. काही प्रसंग आनंदाचे असायचे आणि काही प्रसंग दुःखाचे असायचे, परंतु परमेश्वर प्रत्येकाच्या घरी, अनेकांच्या घरी सर्व प्रसंगामध्ये जायचा असं बायबल आम्हाला सांगतं. मग आम्ही ज्यावेळेस पाहतो योहान 2 मध्ये काना गावातील लग्न आहे. कुठालचं लग्न? लग्नातही प्रभू होता, बरोबर ना? आणि ज्यावेळेस द्राक्षरस संपला त्याने बनवून दाखवला आणि दाखवलं की मी तुमच्या बरोबर आहे, बरोबर ना? काय दाखवलं? मी तुमच्या बरोबर आहे. त्याच्यातून हे शिकण्यासाठी मिळतं, जेव्हा आमचं सगळं काही संपलं जातं ना, त्यावेळेस तो पुन्हा आमच्यासाठी सगळं काही बनवण्यासाठी समर्थ परमेश्वर आहे, बरोबर ना? दुसरं आम्ही पाहतो, पेत्राचं आपल्या सासूवर खूप प्रेम होतं. कोणाचं? माझंही पण माझ्या सासूवर खूप प्रेम आहे. देवाचं वचन आहे आपलं तसं सांगतं. आणि ती आजारी असल्या कारणाने पेत्र म्हटला, प्रभूजी आज माझ्या घरी चला. कुठं चला? प्रभू गेला आणि वचनामध्ये म्हटलंय त्याच्या सासूचा ताप त्या दिवशी निघाला आणि ती त्याची सेवा करू लागली. म्हणून प्रभू जिथं जातो तिथं अद्भुत कामं करतो, नाही का? मग तो आजही इथं आलेला आहे. आजही कुठं आलेला आहे? जर कोणी आजारपणामध्ये आहे तर त्याला वचन चालू असताना आरोग्य देण्यासाठी तो समर्थ देव आहे, नाही का? कोणी चिंता काळजीमध्ये त्याची चिंता काळजी दूर करण्यासाठी देखील तो समर्थ देव आहे. अजून एका कुटुंबामध्ये तो जायचा. त्या कुटुंबाचं खूप प्रेम प्रभूवर. ते कुटुंब कोणाचं होतं? तर लाजराचं आणि त्याच्या 2 बहिणी, मार्था आणि मरिया, बरोबर ना? आणि मरिया प्रभूसाठी इतकं आवडीने जेवण बनवायची ना, बरोबर ना? आवडीने, सॉरी, मार्था काय करायची? प्रभूसाठी आवडीने जेवण बनवायची. परंतु मरियाचं वचनाकडे लक्ष असायचं. मरियाचं काय असायचं? वचनाकडे लक्ष. जरूर जेवण बनवणारे जेवण तर बनवावंच, परंतु वचनाकडे लक्ष ठेवावं. कारण प्रभू त्या मरियेला काय म्हटलं? हिने चांगला वाटा निवडून घेतला आहे आणि हा हिच्यापासून काढून घेतला जाणार नाही. जेवण बनवणाऱ्याला आदर आतिथ्य करणाऱ्याचं प्रतिफळ आहे. काय म्हटलं? जेवण बनवणाऱ्यांना आदर आतिथ्य करणाऱ्याचं प्रतिफळ आहे. ज्यावेळेस अब्रामाच्या घरी काही लोक आले, त्यांनी जेवण बनवलं आणि त्या दिवशी परमेश्वराने तिला इसाक दिला, नाही का? ते आशीर्वाद आहेत. पुन्हा आम्ही पाहतो त्या शुनेमकरीन स्त्रीने आलिशाचा आपल्या घरी पाहुणचार केला, त्याला जेवू घातलं, त्याच्यासाठी वर एक खोली बांधली. बांधा वर एक खोली बांधली आणि वचन सांगतं तिने मागितलेला नसताना देखील परमेश्वराने तिला पुत्र दिला, नाही का? आमचा आदर आतिथ्य करणं आम्हाला आशीर्वादाकडे घेऊन जातं. रिबिकेने त्या दासाला पाणी पाजलं, उंटालाही पाणी पाजलं आणि इतके महाग सोन्याचे भाव झालेले असताना देखील रिबेकाला सोन्याच्या बांगड्या मिळाल्या. म्हणून इथं जेवढ्याही महिला ऐकत आहेत, भलेही 2.5 लाख रुपये तोळा सोनं वाहू द्या, परंतु लोकाला पाणी पाजलं सोडू नका. उंटीने उंटाला पाणी पाजलं, लोकांच्या गायाला पाणी पाजा, म्हशीला पाणी पाजा, घोड्यांना पाणी पाजा, शेळ्या, करड, मेंढर जे येईल त्याला पाणी पाजा. तुम्ही ब्लेसड झाले अजून राहणार, नाही का? त्या दिवशी तिचं जीवन काय झालं? बदललं. अजून एक व्यक्ती ज्याने पाहुणचार केला तो होता जक्कई. त्याला येशूची भेट झाली आणि ज्यावेळेस तो जक्कई घरी गेला, तो म्हटला, प्रभूच्या आज प्रभूच म्हटला मला आज तुझ्या घरी उतरायचं. प्रभू म्हटला मला यायचं, उपकार स्तुतीची प्रार्थना घाल. आणि त्यांनी मेजवानी ठेवली. भरपूर लोक गोळा झाले आणि त्या दिवशी हा जक्कई, ज्याने पहिल्याच दिवशी येशूला अलौकिक चमत्कार जीवनात अनुभवला, तो म्हणतो
ज्याचं मी एकपट घेतलं त्याला चौपट परत करतो. आणि प्रभू म्हटला आज या घराला तारण प्राप्त झालं आहे. बरोबर. म्हणून आमच्या कुटुंबामध्ये होणाऱ्या ज्या प्रार्थना आहेत ना त्या आम्हाला आशीर्वादाकडेच घेऊन जातात. 4 जणांच्या मुखी ज्यावेळेस आपण अन्न टाकतो ना तो परमेश्वर आपलं तेल, आपलं मीठ, आपलं पीठ, आपली काठवट, आपल्या धान्याचे स्रोत काय करून टाकतो? आशीर्वादित करून टाकतो. त्याचा अनुभव आम्ही पाहतो की परमेश्वराने त्या कुटुंबाला आशीर्वाद दिले. आणि दुसरी गोष्ट तो म्हणतो मरियेने चांगला वाटा निवडून घेतला आहे, हा तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही. ज्यावेळेस वचन येतं, वचन 4 गोष्टी आमच्या जीवनात करतं आणि ज्यावेळेस खऱ्या रीतीने आम्ही प्रभूला समर्पण करतो ना तो केवळ आमचंच नव्हे आमच्या संपूर्ण घराण्याचं तो काय करून टाकतो? तारण करून टाकतो. नाही का? म्हणून म्हटलंय हा वाटा हिच्यापासून काढून घेतला जाणार नाही. बरोबर ना? म्हणून दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहे. जेवण बनवणंही महत्वाचं आहे आणि वचन ऐकणंही महत्वाचं आहे. काही वेळेस मंडळीवर किंवा पाळकावर एक्सपेरिमेंट केले जातात. कशाद्वारे? जेवणाद्वारे. आणि काही वेळेस त्रास होतो पाळकांना, काही वेळेस मंडळीला त्रास होतो. कारण पाण्याच्या ऐवजी काही जण ते तेलामध्ये सगळं काही शिजवतात. असा भात पिळला तर त्याच्यातून तेलच बाहेर पडतं. त्रासदायक हे का नाही? म्हणून उत्तम ते बनवण्यासाठी मंडळीने शिकावं. नाही का? नाही का? चांगलं. बाकी काहीही बनवा, मेनूचं नाही सांगत, काहीही बनवा, चटणी मिरची बनवा, परंतु नीट नाही तर जर पाळकाच्या कानातून धूर किंवा झाड निघाला ना हे त्रासदायक होऊन जाईल. नाही का? हे कसं होऊन जाईल? त्रासदायक. म्हणून तो एक अत्याचारच आहे. तो एक काय आहे? अत्याचार आहे. मग काही वेळेला असं दुखणं निर्माण होतं की समोर आलंय, आता प्रार्थना केली प्रभूकडचं आहे म्हणून खावं लागतंय. मागच्या एका मीटिंगला मी गेलो, माझे सहकारी पाळक वगैरे ब्रदरही होते मला वाटतं, आणि त्यांनी शिरा असा बनवला ना, शिरा असा बनवला आणि भातही असा बनवला ना, जस्ट पत्रावळीची घडी मारली ना, घडी मारली आल्या, होतच तसं. ते लोक वाढले म्हणून त्यांनी काय केलं, फार घातली त्याच्यात, म्हणजे लोक जास्त खात नाही. ज्यावेळेस चिटाकली ना ती, म्हटलं फेमिकॉलला तोडीच काहीतरी याच्याद्वारे बनू शकतं. बरोबर ना? काही वेळेस त्रासदायक होतं. म्हणून आपण चटणी मिरची बेसन भाकरी काहीही करा, परंतु व्यवस्थित आपण करणं काम आहे, महत्वाची गोष्ट. बरोबर ना? म्हणून इथं आम्ही पाहतो की कोणा एका पुरुषाने आपल्या घरी प्रभूला जेवण करण्याची काय केली, विनंती केली. म्हणजे उपकार स्तुती होते. तिथं काय होते, उपकार स्तुती. जक्काच्या घरी काय होती, उपकार स्तुती. आणि त्या ठिकाणी त्याचं काय झालं, कुटुंबाचं तारण झालं. आता पुढं काय घडलंय, वचनामध्ये म्हटलंय की आणि तो त्या पुरुषाच्या घरी जाऊन भोजनास बसला. आता प्रभू जाऊन बसला, वाट पाहत कधी येते. काही वेळेस असं होतं ना, पाळकाला बोलवलं जातं अगोदर या, परंतु जेवण बनवायला सुरुवात होते कधी, वचन संपत आल्यावर. का अर्ध्या रात्री पाळकाने जेवून झोपायचं का, मंडळीने जेवून झोपायचं का, अगोदर तरतूद करावी. बहुत महत्वाचं आहे ना. पुढं जर वाचलं तर प्रभू येऊन बसलाय म्हटलं, कशासाठी? येऊन बसला प्रभू. आता ते म्हटलं जेवायला आला. पुढं काय घडलंय, असं म्हटलंय, तेव्हा पहा त्या गावात कोणी एक पापी स्त्री होती. कशी स्त्री? पापी स्त्री. याचा अर्थ काय? जिला वाईट वळण लागलेलं आहे आणि जी व्याभिचाराचं पाप करत आहे तिला पापी स्त्री म्हटलंय. काय म्हटलंय? पापी स्त्री. आणि तिच्याबद्दल असं म्हटलंय
की तो पुरुषाच्या घरी जेवावयास बसला आहे हे ऐकून ती सुगंधी तेलाची आलाबास्त्र कुपी घेऊन आली. काय घेऊन आली प्रभूकडे? स्त्री काय आहे? स्त्री कशी आहे? पापी आहे. घेऊन काय आली? आलाबास्त्र कुपी घेऊन आली, ज्याची किंमत खूप वरची होती. ज्याची सेंट आठवलं मला, माझ्या त्यांना ते सेंट द्यायचा आहे, गिफ्ट द्यायचा बर्थडेला सेंट. यस, गिफ्ट द्यायचा सेंट. आणि म्हणून आलाबास्त्र कुपी घेऊन आली, नाही का? सगळ्यात महत्वाची गोष्ट, प्रभूकडे येताना आपल्या ओठाचं फळ आपण घेऊन यावं, स्तुतीचा यज्ञ आपण घेऊन यावा, नाही का? बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? बिर्याणी चांगली बनवली म्हणजे प्रभूला टेस्ट नाही कळणार. बाकीचंही जेवण बनवलं तर प्रभू नाही खाणार, मंडळी खाणार आहे. परंतु त्याला काय हवं आहे? स्तुतीचा यज्ञ, आभार प्रदर्शनाचा यज्ञ. ही खाली हात आली का प्रभूकडे? आलाबास्त्र कुपी घेऊन आली, जिचं मोल अत्यंत महत्वाचं होतं. आता पुढे जर पाहिलं तर असं म्हटलंय की तो पुरुषाच्या घरात बसला आहे हे तिने फक्त ऐकलं. काय झालं? ऐकलं. आता विचार करा, अशी पापी स्त्री आहे आणि हा पुरुष आहे. आता शास्त्री पुरुषी किती डेंजर होते तुम्हाला माहिती आहे? एक स्त्री व्यभिचार करण्यात पकडण्यात आली, त्यांनी प्रभूकडेच मोडून आणली तिला. ते म्हटले, प्रभूजी, मोशेचं नियमशास्त्र सांगतं हिला दगडमार करून मारावं, तुम्ही काय म्हणता याच्यावर? बरोबर ना? लक्ष द्या. लोकांचं पाहणं वरून असतं, परमेश्वर अंतकरण पारखतो. काय पारखतो? अंतकरण. आपणही लोकांना कसं पाहतो? तो तसा आहे, ती तशी आहे, हे असे आहे, ते तसे आहे. कुठून पाहतो आपण? वरून पाहतो. परंतु आतून पाहतो का? प्रभूने क्षमा करून टाकली तिला. प्रभूने काय करून टाकली? क्षमा करून टाकली. आता ही स्त्री पापीच आहे, म्हणजे त्या गावातल्या लोकांनाही माहिती ही पापी आहे. ज्याच्या घरी बसलाय प्रभू त्यालाही माहिती ही स्त्री पापी आहे. मग अशी पापी स्त्री ज्यावेळेस त्यांच्याकडे आली, किती धैर्याने आली असं? बरोबर ना? सोपं आहे का? ते तिथेही दगडमार करतील तिला, काही भरोसा नाही त्यांचा. बरोबर ना? परंतु ती आली का? का आली? प्रश्न विचारायची. कारण तिचं आगाध प्रेम तिला ख्रिस्ताकडे घेऊन आलं. काय म्हटलंय? तिचं आगाध प्रेम, तिची आगाध परमेश्वरावर असणारी प्रीती तिला कोणाकडे घेऊन आली? येशूकडे घेऊन आली. परिस्थिती काही असो, आम्ही येशूकडे जायला पाहिजे. बरोबर ना? पापी आहे, कोणाकडे आली? येशूकडे. उपाय कुठं आहे? वधस्तंभाजवळ. आरोग्य कुठं आहे? वधस्तंभाजवळ. उद्धार कुठं आहे? वधस्तंभाजवळ. आशीर्वाद कुठं आहे? वधस्तंभाजवळ. पापांची क्षमा कुठं आहे? वधस्तंभाजवळ. आली कोणाकडे? येशूकडे. आम्ही कोणाकडे यावं? बरोबर ना? आले ना? परिणामांचा विचार केला का? नाही, येशूकडे आले. पुढं काय म्हटलंय? आणि त्याच्या पायाशी मागे रडत उभी राहिली. पापी होती, परंतु ती पुढं नव्हती, ती मागे होती. आम्ही येशूच्या पुढं चालू नाही, आम्ही येशूच्या मागे चालावं. बरोबर ना? बरोबर ना? आम्ही येशूच्या पुढे चालू नाही, आम्ही येशूच्या मागे चालावं. माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात आणि ती माझ्या मागे येतात. मागे उभे राहिली. आणि कशी उभी राहिली? रडत. रडणं कशाला दर्शवतं? रडणं कशाला दर्शवतं? पश्चातापाला. पश्चाताप काय करतो? बिघडलेले नाते संबंध पुनर्स्थापित करतो देवाशी. पश्चाताप काय करतो? बिघडलेले देवाशी नाते संबंध पुनर्स्थापित करतो, पुनर्स्थापना करतो नात्यांची. बरोबर ना? बरोबर ना? पश्चाताप काय करतो? देवाशी जोडतो.
पश्चाताप काय करतो? खूप महत्वाचं ऐकतात. पश्चाताप देवाशी जोडतो. पश्चाताप काय करतो? तारणाकडे घेऊन जातो. कशाकडे? बरोबर ना? बरोबर. पश्चाताप काय करतो? पाप क्षमा करायला लावतो. काय करतो पश्चाताप? 3-4 गोष्टी सांगितल्या. आणि ही काय करत आहे? येशूच्या पायाच्या मागे रडत आहे. म्हणजे आपलं पाप कोणासमोर कबूल करत आहे. कबूल करत आहे. बरोबर ना? कशी म्हटले? स्त्री पापी आहे. करत काय आहे? पश्चाताप. पुढं वचनामध्ये पाहिलं तर पुढची गोष्ट काय म्हटली? व आपल्या आसवांनी त्याचे पाय भिजवू लागले. ती आपल्या आसवांनी त्याचे पाय भिजवू लागले. आसवांनी. रडून रडून किती रडन बरं माणूस? हा, बरोबर ना? आपण मौतीमध्ये जातो आणि जवळचे जर नातेवाईक असलं तर पाणी येतं. काय होतं? जवळचे नातेवाईक असले तर आपोआप पाणी येतं. परंतु जर दुरावा असेल ना, परंतु आपलं दाखवावं लागतं लाजकाज, ते येतच नाही. बरोबर ना? बरोबर ना? मग काही वेळेस आवाज काढून ते झाकण्याचा प्रयत्न केला मोठ्याने. बरोबर ना? परंतु या स्त्रीच्या डोळ्यातले अश्रूच थांबत नाही. काय कारण असेल? ज्यावेळेस देवाशी आपण जुडलं जातो ना, त्यावेळेस आपला आत्मा पश्चाताप करतो, पापाबद्दल क्षमा मागत राहतो, पापाची कबुली देत राहतो. आणि त्यावेळेस जे डोळ्यातून अश्रू येतात ना, ते थांबतच नाही. कारण तिथं खरा पश्चाताप येतो. बरोबर ना? खरा काय येतो? पश्चाताप. ज्यावेळेस ती रडत आहे, तिचा आत्मा पश्चाताप करत आहे. ती आत्म्यापासून पाप कबुली देत आहे आणि ती काय करत आहे? रडत आहे. एवढी रडली की त्याचे पावलं, त्याचे पाय काय केले? अश्रूंनी धुतले. किती? पुढं काय म्हटले? तिने आपल्या डोक्याच्या केसांनी ते पुसले. तिने आपल्या डोक्याच्या केसांनी. केस असं म्हटलं स्त्रीची शोभा आहे. बायबलमध्ये लिहिलंय केस स्त्रीची काय आहे? शोभा आहे. ती शोभा कुठं? प्रभूच्या. हे आमचं स्थान आहे. आमचं स्थान काय? ख्रिस्ताचे चरण. आमचं स्थान काय? ख्रिस्ताचे चरण. मग तिने आपल्या केसांनी त्याचे पावलं काय केले? पाय काय केले? पुसले. तिची शोभा ख्रिस्ताच्या चरणाजवळ, तिचं सौंदर्य ख्रिस्ताच्या चरणाजवळ, तिचं मी पण गर्व कुठं? ख्रिस्ताच्या चरणाजवळ. हा, बरोबर ना? 2 उदाहरणं आहेत तिथं. तिथं शिमोन आहे आणि पापी स्त्री आहे. दोघात काय फरक दिसतो तुम्हाला? उपकार स्तुती यायचं, जेवायचं आणि आरामशीर झोपायचं हे नव्हे. बरोबर ना? इथं ही स्त्री त्याच ठिकाणी काहीतरी कृती करत आहे. ती पहिलं रडली, त्याच्यानंतर तिने आपल्या केसांनी काय केलं? त्याचे पाय पुसले. तिचं सौंदर्य त्याच्या पायावर होतं. तिचे घमेंड गर्व त्याच्या पायावर होती. कारण ती लीन होती, ती नम्र होती, नाही का? अनेकदा आमची घमेंड आम्हाला पायाजवळ येऊ देते का? अनेकदा आमचं सौंदर्य गर्व आम्हाला पायाजवळ येऊ देतो का? नाही ना. अनेकदा आमच्यातला ताठपणा आम्ही ख्रिस्ताच्या पायाजवळ आणतो का? नाही आणत ना. इथं काय केलं या स्त्रीने? तिने जे देवापासून आपणाला तोडणाऱ्या गोष्टी होत्या ना, ख्रिस्ताच्या पायाजवळ घेऊन आली. खूप मोठी कृती आहे. खाली हात नाही आले. कशी नाही आली? काही लोक मी पाहतो साक्ष सांगतात, मला लाखो रुपये प्रभूने हॉस्पिटलमध्ये खर्च सांगितला होता. देवाने आरोग्य दिलं. देवाने काय दिलं? ठीक आहे, तुला आरोग्य दिलं, तू वाचवलं प्रभूने तुला. प्रभूसाठी काय केलं? हा,
प्रभूसाठी काय कृती केलीस तू? 4 स्टेजवर जाऊन साक्ष दिली. हा? कधी स्वतःच तन मन आणि धन, गीत म्हणतो आपण तन मन धन प्रभू, ते गीतातच आहे. म्हणून खऱ्या आशीर्वादाकडे आम्ही जात नाही. ख्रिस्ताच्या चरणाजवळ कसं यायचं? तनाने, मनाने आणि धनाने देखील. त्या दिवशी ती एकटी आली नाही, तिथं सर्वस्व घेऊन आली प्रभूच्या चरणाजवळ. बरोबर ना? बरोबर ना? स्वतःच्या जीवनाची पडताळणी करा. संडे टू संडे वाली काही फायदा नाही. बरोबर ना? ओतलं जायला पाहिजे त्याच्या चरणाजवळ स्वतःला. बरोबर ना? आमचं धन कोणासाठी आहे? कोणासाठी आहे? मी लेकरांना सांगितलं, जसं वाढतात प्रभूमध्ये देवाच्या राज्यासाठी वाटा. लेकरांना शिकवतो मी माझ्या. का? बोलण्यासाठी नव्हे, संपूर्ण कृतीने आम्ही त्याच्या पायाजवळ असावं. नाही का? नाही का? पुढं काय म्हटलंय? त्याच्या पायाचे मुके घेतले. त्याच्या पायाचे मुके घेतले. काय दर्शवतं? यहुदाने येशूचं चुंबन घेतलं धरून देण्यासाठी. कशासाठी? धरून देण्यासाठी. त्याने प्रीतीच दाखवली ना तिथं. बरोबर ना? त्याच्या बरोबर होता, ही तर बरोबर नव्हती. तो गेला आणि त्याने चुंबन घेतलं यासाठी की ती खून होती त्याला पकडून देण्याची. परंतु हिने याच्या पायाचे मुके घेतले, हे तिचे सर्वोच्च प्रीतीचं दर्शक आहे. किती प्रीती? किती प्रीती? किती प्रेम करता ख्रिस्तावर? ख्रिस्त किती प्रेम करतो आमच्यावर? त्याने आपले हात पसरले. असाच आहे तो वधस्तंभावर. ज्या प्रीतीचं, ज्या प्रेमाचं आम्ही प्रमाण करू शकत नाही. रोमकारासपत्र 5:8 मध्ये म्हटलंय, देव आपल्यावरील त्याच्या प्रीतीचं प्रमाण हे देतो की आपण पापी असताना तो आमच्यासाठी वधस्तंभावर खेळला. किती मोठं प्रेम आहे. बरोबर ना? म्हणून इथं आम्ही पाहतो, तिने त्याच्या पायाचे काय केले? मुके घेतले. आमचं देवावरचं प्रेम या दिवसामध्ये वाढायला पाहिजे. बरोबर ना? ध्यानी, मनी, स्वप्नी एकच असायला पाहिजे, तो ख्रिस्त आहे. बसता, उठता, चालता, बोलता आमच्या मुखात जो आहे तो येशू असायला पाहिजे. नाही का? नाही तर जुम्मे के जुम्मे, काय फायदा आहे त्याचा? बरोबर ना? ही प्रीती आम्हाला तारेल का? हे वरवरचं प्रेम आम्हाला वाचवेल का? हे वरवरचं प्रेम आम्हाला तारणासाठी किंवा उद्धारासाठी पुरेसं आहे का? तर नाही. आमची प्रीती आम्ही वाढवावी. या स्त्रीकडे बघा, ती आली, ती रडत उभी राहिली. तिने आपल्या केसांनी त्याचे पाय पुसले, तिने त्याच्या पायाचे मुके घेतले आणि वचनामध्ये म्हटलं तिने त्याला ते अत्तर लावलं, जे यहुदा म्हणतो हे विकून अनेक गोरगरिबांना मदत करता आली असती. बरोबर ना? तिची संपत्ती कोणासाठी होती? स्वतःला अर्पण करा त्याच्या पायावर. बरोबर ना? त्याला खरी प्रीती म्हटलंय. नाही तर बेगडं प्रेम कसं? उपयोग आहे का त्याला? ती खरी उपकार स्तुती बरं का? खरी उपकार स्तुती काय आहे? स्वतःला देऊन टाकणं त्याच्यासाठी. बरोबर ना? मी माझ्यासाठी नाही जगत, मी माझ्या कुटुंबासाठी नाही जगत, मी ख्रिस्तासाठी जगत आहे. कोणासाठी जगत आहे? हे बोलण्यासाठी नव्हे. मी दिवसभर वाचनात घालत असतो. मी कंटिन्यू देवाच्या कार्यासाठी फिरत राहतो. येणाऱ्या दिवसामध्ये कंटिन्यू, कालही पण श्रीगोंदा भागत होतो, परवा दिवशी श्रीरामपूर नेवासा भागामध्ये. का करत आहोत? कोणासाठी? देवासाठी. नाही का? हे अपेक्षित आहे. पुढं जर वाचनामध्ये वाचलं तर वाचा पटकन. त्यांना सुगंधित तेल लावले तेव्हा